गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्किन मधली नेक्स्ट रिएक्शन समजून घेऊ की रिडक्शन्स ऑफ अल्काइन्स. ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडचं रिडक्शन्स करून आपण डबल बॉन्डेड कंपाऊंड्स तयार करणार आहोत. ॲक्च्युली रिडक्शन्स म्हटलं की आपण याआधी कॅटॅलिटिक रिडक्शन समजून घेतलं होतं, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर कॅटॅलिटिक रिडक्शन्समध्ये अल्काइनचं जेव्हा आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स करतो तर रिएक्शन्स अल्किन पर्यंत स्टॉप होत नाही, रिएक्शन्स मध्ये अल्केन तयार होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी एक्झाम्पल घेतलंय CH ट्रिपल बॉन्ड CH ॲसिडिलीन किंवा इथिन, आणि या इथिनचं जर मी रिडक्शन्स करतो म्हटलं कशाच्या प्रेझेन्समध्ये, कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये. कॅटॅलिस्ट तुम्ही निकेल, PT किंवा PD आहे की नाही, या टाईपचे कॅटॅलिस्ट वापरू शकता, किंवा रेडी निकेल. आणि हाय टेम्परेचरला रिएक्शन्स करणार आहोत. जर निकेलच्या प्रेझेन्समध्ये असेल तर प्लॅटिनियम आणि पॅलेडियमच्या प्रेझेन्समध्ये असेल तर रूम टेम्परेचरला रिएक्शन्स होणार आहे. तर आपण मॉलिक्युलर हायड्रोजन सप्लाय करतो. तर बेसिकली रिएक्शन्समध्ये डबल बॉन्ड असल्यामुळं ॲडिशनच रिएक्शन्स होणार आहे, आणि ॲडिशन्स होऊन पहिल्यांदा काय तयार होईल, अल्किन तयार होईल. पण रिएक्शन्स या अल्किनपर्यंत स्टॉप होणार नाही. पुन्हा या अल्किनचं रिडक्शन्स होईल, पुन्हा या अल्किनचं काय होणार आहे, रिडक्शन्स होईल, आणि फर्दर हा अल्किन कशात कन्वर्ट होईल, अल्केनमध्ये कन्वर्ट होईल. आणि म्हणूनच ही रिएक्शन जी असते ही रिएक्शन्स कुठपर्यंत स्टॉप होत नाही, या अल्किनपर्यंत स्टॉप होत नाही. ही फर्दर समोर अल्किन म्हणजेच अल्किनपर्यंत स्टॉप होत नाही, आपल्याला काय भेटते, अल्केन भेटते. म्हणजे इथिनपर्यंत स्टॉप होत नाही, आपल्याला फायनली काय भेटतो, इथेन भेटतो या रिएक्शन्समध्ये. त्याच्यामुळे आपल्याला रिएक्शन्स इथपर्यंत स्टॉप करायचे. बेसिकली या रिएक्शन्समध्ये जे ॲडिशन होत असते त्या मेटलचं फंक्शन सर्वांना माहिती आहे की जसं आता आपण हा डबल बॉन्ड घेतला आणि या डबल बॉन्डला ही जी मेटल असते, मेटलच्या सरफेसवर हे निकेल, PD जे आहेत ते या निकेलच्या PDच्या सरफेसवर हायड्रोजन गॅस काय होतात, ॲब्झॉर्ब होत असतात. हायड्रोजन गॅस ॲब्झॉर्ब होत असतात. आणि हे जे पाय बॉन्ड असते ते म्हणजे p ऑर्बिटल असते, NP ऑर्बिटल्स. तर हे p ऑर्बिटल्स आणि या हायड्रोजन्समध्ये सिन ॲडिशन होत असते. आणि असं होऊन काय होणार आहे, नॅचरली हे हायड्रोजन्स याच्यात ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सिन ॲडिशन होऊन दोन्ही हायड्रोजन सेम साईडकडून अटॅच होत असते, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या. जेव्हा मेटल कॅटॅलिटिक रिडक्शन्स असते तेव्हा कोणतं ॲडिशन होत असते, सिन ॲडिशन टाईपची रिएक्शन होत असते अशा प्रकारे. तर बेसिकली ह्या जे रिएक्शन्स आहेत या रिएक्शन्स आपण इथपर्यंत स्टॉप करायचे आपल्याला, त्याचं फर्दर रिडक्शन्स होऊ द्यायचं नाही. आणि असं जर करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, पार्शियल रिडक्शन्स करायला लागेल, आणि त्यासाठी स्पेशल टाईपचे कॅटॅलिस्टची गरज पडणार आहे आपल्याला. आणि म्हणूनच आपण स्पेशल टाईपचे जे कॅटॅलिस्ट आहेत ते त्यासाठी आपण दोन कॅटॅलिस्ट वापरणार आहोत. तर पहिलं आपण लिंडलर कॅटॅलिस्ट म्हणून वापरणार आहोत. तर लिंडलर कॅटॅलिस्ट कोणता आहे, जो स्पेशली या अल्काइनचं कन्व्हर्शन्स अल्किनपर्यंतच करणार आहे. तो म्हणजे PD in BaSO4. PD in BaSO4 हा जो कॅटॅलिस्ट आहे, आणि इट इज पॉइझन बाय क्युनोलिन. कशानं पॉइझन करतो आपण, क्युनोलिन किंवा सल्फर. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता हे पॉइझन म्हणजे काय करते की या रिएक्शनचं जे रिडक्शन्स पॉवर आहे ते कमी करते, त्याला आपण म्हणतो पॉइझन करणे. ठीक आहे. तर PD in BaSO4 कधी कधी कोणत्या बुक्समध्ये PD in CaCO3 राहू शकते, कॅल्शियम कार्बोनेट आहे ना. आणि हा जो पॉइझन करणारा केमिकल कंपाऊंड आहे क्युनोलिन, त्याच्याऐवजी लीड ॲसिटेट सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. बघा लक्षात ठेवायचं. तर दीज आर द कॅटॅलिस्ट दॅट इज कॉल्ड ॲज लिंडलर कॅटॅलिस्ट, which is a specific catalyst which reduce the alkyne up to the alkene, and the addition is syn additions. आणि या रिएक्शन्स मध्ये जे ॲडिशन होते ते होत असते सिन ॲडिशन्स, अँड द प्रॉडक्ट ऑब्टेन इज सिस प्रॉडक्ट. या रिएक्शन्स मध्ये जो तयार होणारा प्रॉडक्ट असतो तो सिस टाईपचा अल्किन तयार होत असते, जर तो नॉन टर्मिनल अल्किन असेल तर. फॉर एक्झाम्पल जसं आपण एक्झाम्पलमध्ये घेऊ तर पहिल्यांदा आपण नॉन टर्मिनल नाही टर्मिनल अल्काइन्स घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH, आणि यांचं जर आपण रिडक्शन्स केलं आहे की नाही,
कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिडक्शन्स करणार आहोत आपण PD इन BaSO4 लिंडर्ड कॅटलिस्ट आणि इट इज पॉइझन बाय क्युनोलिन ऑर सल्फर. कशाने पॉइझन करणार आहोत? क्युनोलिन ऑर सल्फर. आता रिएक्शन्स होताना हे दोन्ही हायड्रोजन सेम साईडकडून ऍड होईल कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या आणि बेसिकली तुमची जी रिएक्शन्स होईल ते होणार आहे सीन ऍडिशन्स. म्हणजे हे दोन्ही हायड्रोजन सेम साईडकडून ऍड होतील. आता इथे काही प्रॉब्लेम नाही आहे कारण हा टर्मिनल अल्काईन असते आणि टर्मिनल अल्काईन मध्ये सिस आणि ट्रान्स प्रॉडक्ट तयार होत नाही. त्याच्यामुळे तुमचं प्रॉडक्ट कुठपर्यंत स्टॉप होईल? इथिन पर्यंत स्टॉप होईल. त्याचं कारण असं आहे की हे जे आपण सरफेस घेतो मेटल सरफेस, बरोबर आहे, या मेटल सरफेसवर हे जे BaSO4 आहे हे BaSO4 लिक्विड फॉर्म मध्ये असते आणि तो त्या सरफेसला काय करतो? कव्हर अप करतो आणि देअरफॉर लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स इज अवेलेबल. खूप कमी हायड्रोजन अवेलेबल असतात आणि दे अंडरगो ॲडिशन्स विथ सीन ॲडिशन्स. ते सुद्धा याच्यासोबत सीन ॲडिशनच करतात आणि वी गेट सिस टाईप ऑफ प्रॉडक्ट. त्याच्यामुळे आपण या रिएक्शन्सला काय म्हणत असतो? पार्शली पॉइझन बाय BaSO4 क्युनोलिन अँड सल्फर. इथपर्यंत लक्षात आलं. दुसरं एक एक्झाम्पल घेतो. म्हणून आपण इथाईन्स पासून इथिन तयार करतो. सेकंड एक्झाम्पल मध्ये मिथिल ॲसिटिलीन घेऊ आपण. मिथिल ॲसिटिलीनलाच आपण प्रोपाईन म्हणत असतो, प्रोपाईन. आणि यांचं जर रिडक्शन्स करतो म्हटलं तर रिडक्शन्स कोण करणार आहे? लिंडर्ड कॅटलिस्ट PD इन BaSO4 आणि इट इज पॉइझन बाय क्युनोलिन ऑर सल्फर. आहे की नाही? सीन ॲडिशन्स होईल. ॲडिशन्स कोणतीही झाली ते काही प्रॉब्लेम नाही ते किंवा टर्मिनल अल्काइन्स असल्यामुळे आपल्याला काय टर्मिनल अल्काइन्स असल्यामुळे म्हणजे सिस किंवा ट्रान्स प्रॉडक्ट तयार होणार नाही. त्याच्यामुळे आपण इथे काय म्हणणार आहोत? प्रॉपिन तयार होईल. काय तयार होईल? प्रॉपिन. पण आता जर मी नॉन टर्मिनल अल्काइन्स घेतला असेल, जसं उदाहरणामध्ये येतात आपण इथे कोणता अल्काइन्स घेतला आहे? नॉन टर्मिनल. बघा लक्षात ठेवायचं आहे. नॉन टर्मिनल अल्काइन्स घेऊ आपण. नॉन टर्मिनल अल्काइन्स म्हणजे ज्यांच्यामध्ये डबल ट्रिपल बॉन्ड मधात असेल. जसं आपलं डायमिथिल ॲसिटिलीन आहे. हा घेतला आपण ॲसिटिलीन, इकडून एक मिथिल ग्रुप लावला तर याला आपण काय म्हणणार आहोत? डायमिथिल ॲसिटिलीन. आहे की नाही? किंवा ब्यूट 2YN आहे ना. तर हा ब्यूट 2YN किंवा डायमिथिल ॲसिटिलीन यांचं जर आपण आता रिडक्शन्स केलं बाय युजिंग लिंडर्ड कॅटलिस्ट दॅट इज PD इन BaSO4 हा कॅटलिस्ट घेऊन जर आपण याचं रिडक्शन्स केलं बाय युजिंग सल्फर हा कॅटलिस्ट घेऊन, आहे की नाही? पॉइझन बाय सल्फर. तर या रिएक्शन्स मध्ये आता जेव्हा सीन ॲडिशन होईल, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होत असतो तो सिस टाईपचा प्रॉडक्ट तयार होतो. काय होतो? सिस टाईपचा प्रॉडक्ट. हा मला कार्बन डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. एक हायड्रोजन्स आणि दुसरा हायड्रोजन सेम साईडकडून ऍड होईल आणि हे CH3 कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साईडने येऊन जाईल. तर याला आपण काय म्हणत असतो? सिस ब्यूट 2EN. या प्रकारे हे 1 2 3 आणि 4 दोन पासून डबल बॉन्ड स्टार्ट होते म्हणून सिस ब्यूट 2EN अशा टाईपचा प्रॉडक्ट तयार होत असते. म्हणजे ज्या वेळेस नॉन टर्मिनल अल्काइन्स असतात आणि त्यांचं जर आपण लिंडर्ड कॅटलिस्टनुसार काय केलं? रिडक्शन्स केलं PD in BaSO4 बाय युजिंग सल्फर, तर वी गेट अ सिस टाईप ऑफ प्रॉडक्ट. आपल्याला कोणता प्रॉडक्ट तयार होत असते? सिस टाईप ऑफ प्रॉडक्ट. आपण यांचे दुसरेही उदाहरण घेऊ शकतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर आता एक असं एक्झाम्पल घेतलं आणि मी तुम्हाला विचारलं की या रिएक्शन्स मधला प्रॉडक्ट तुम्हाला काय करायचा आहे? आयडेंटिफाय करायचा आहे. बघा लक्षात ठेवा. एक इथिल मिथिल ॲसिटिलीन घेतला, ट्रिपल बॉन्ड म्हणजे ॲसिटिलीन, आणि या साईडला मिथिल ग्रुप दिला आपण. याला पण इथिल मिथिल ॲसिटिलीन म्हणतो कॉमन नेम मध्ये. इथिल मिथिल ॲसिटिलीन कॉमन नेम यांचं अशा प्रकारे आपण देऊ. आणि IPSNA मध्ये 3 आणि 2 5 कार्बन असल्यामुळं काय म्हणणार आहोत? पेंट. ट्रिपल बॉन्ड असल्यामुळं YN आणि हा ट्रिपल बॉन्ड 2 नंबरला जवळ येतो म्हणून पेंट 2YN. यांचं जर आपण आता लिंडर्ड कॅटलिस्ट नुसार रिडक्शन्स केलं तर लिंडर्ड कॅटलिस्ट म्हणजे कोणता? PD इन BaSO4. हा जर आपण कॅटलिस्ट वापरला आणि इट इज पॉइझन बाय क्युनोलिन ऑर सल्फर. क्युनोलिन किंवा सल्फरने याला पॉइझन्स केलं तर नॅचरली हे जे हायड्रोजन्स आहेत हे सीन ॲडिशन्स करतील म्हणजे सेम साईडकडून ॲड होतील आणि दिस बल्की ग्रुप आर ऑन द सेम साईड. हे दोन बल्की ग्रुप तुमचे सेम साईडने येऊन जाईल CH2, आहे की नाही? अशा प्रकारे
वालाही सुद्धा CH3 आणि इथे दोन्ही हायड्रोजन सेम साईडने येऊन जाईल. दिस इज द सिस प्रॉडक्ट आहे की नाही. तर आता हे काय आहे 5 कार्बन आहे म्हणून पेंट 2 सिस पेंट 2 असा आपला प्रॉडक्ट तयार होईल. तर these are the applications of Lindblad catalyst. Means when we are using non-terminal alkynes we get a cis type of product. आपल्याला काय भेटेल cis टाइपचा प्रॉडक्ट भेटेल. नेक्स्ट आपण आता दुसऱ्या टाइपचा रिडक्शन्स करणार. दॅट रिडक्शन्स वी आर कॉल्ड ॲज बर्च रिडक्शन्स. आपण काय म्हणतो बर्च रिडक्शन्स. तो ट्रान्स टाइपचा प्रॉडक्ट तयार करतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे आपली बर्च रिडक्शन्स. इंटरेस्टिंग रिएक्शन्स आहे. एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्येही पाहायला भेटेल तुम्हाला. आता बर्च रिडक्शन जे आहे ओनली फॉर द नॉन टर्मिनल अल्काइन्स. नॉन टर्मिनल अल्काइनसाठी आपण हे रिएक्शन्स वापरत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे ना. आणि वी गेट द प्रॉडक्ट ऑब्टेन इन दिस रिएक्शन इज ट्रान्स प्रॉडक्ट. या रिएक्शन्स मध्ये जे प्रॉडक्ट तयार होत असते दॅट इज द ट्रान्स प्रॉडक्ट. आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होईल अल्कीन तो असणार आहे ट्रान्स प्रॉडक्ट राहणार आहे. आता बेसिकली ही जी रिएक्शन्स आहे यासाठी जो बर्च रिडक्शन्स करण्यासाठी रिड्युसिंग एजंट वापरतो तो आहे आपला सोडियम इन लिक्विड अमोनिया किंवा लिथियम सुद्धा वापरू शकतो. लिथियम इन लिक्विड अमोनिया यालाही लिक्विड अमोनिया हे जर घेतले आपण तर याला आपण बर्च रिड्युसिंग एजंट म्हणत असतो. बरोबर आहे. आता यांचं फंक्शन आहे की नॉन टर्मिनल अल्काइन्स असेल. फॉर एक्झाम्पल आपण जर एक नॉन टर्मिनल अल्काइन्स घेतला आपण तर तो सिसच्या ऐवजी ट्रान्स ॲडिशन करतो. कोणता ॲडिशन करतो ट्रान्स. या दोघांमध्ये हा फरक आहे. आणि म्हणूनच आपण जर फॉर एक्झाम्पल डायमिथिल ॲसिटिलीन घेतलं असं डायमिथिल ॲसिटिलीनलाच आपण काय म्हणणार आहोत ब्यूट2YN. आणि यांचं जर रिडक्शन्स केलं काय केलं रिडक्शन्स बाय युझिंग बर्च रिड्युसिंग एजंट दॅट इज सोडियम इन लिक्विड अमोनिया यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर नॅचरली या रिएक्शन्समध्ये हा एक हायड्रोजन्स या साईडने ॲड होईल एक हायड्रोजन्स या साईडने ॲड होईल. ट्रान्स ॲडिशन्स होईल आणि आपला जो प्रॉडक्ट तयार होईल हा जो डबल बॉन्ड आहे एक हायड्रोजन्स या साईडला तर एक हायड्रोजन्स अपोजिट साईडने ॲड होईल आणि आपल्याला अशा प्रकारे ट्रान्स टाईपचा प्रॉडक्ट तयार होईल. डबल बॉन्डच्या अक्रॉस जर सेम ग्रुप अपोजिट साईडला असतील तर त्याला आपण ट्रान्स म्हणत असतो. तर अशा प्रकारे हा ट्रान्स 4 कार्बन असल्यामुळे ब्यूट2 आपल्याला तयार होईल. समजलं लक्षात आलं. तर हे या रिएक्शनचं अप्लिकेशन्स आहे. इथपर्यंत लक्षात आलं. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ याच प्रकारचं आपण इथिल मिथिल ॲसिटिलीन घेऊ. इथिल मिथिल ॲसिटिलीन म्हटलं की ट्रिपल बॉन्ड इकडून मिथिल ग्रुप लावतात आणि याच कंपाऊंडला आपण काय म्हणणार पेंट2YN. तर यांचं जर आपण रिडक्शन्स केलं बाय युझिंग कोणाचा वापर करून बर्च रिडक्शन्स. बर्च रिडक्शन्स म्हणजे सोडियम इन लिक्विड अमोनिया हा रिड्युसिंग एजंट जर वापरला आपण तर हा अँटी ॲडिशन्स करत. हे या साईडने आणि हा या साईडने म्हणजेच द प्रॉडक्ट ऑब्टेन इज अँटी ॲडिशन्स रिएक्शन्स वेगळे. बरोबर आहे. आणि आपल्याला ट्रान्स टाईपचा प्रॉडक्ट भेटेल इन्स्टेड ऑफ सिस. अशा प्रकारे इथे डबल बॉन्ड येणारच आहे. 2 हायड्रोजन्स अपोजिट साईडने लागून जातील आणि आपला इथिल आणि मिथिल ग्रुप हे अपोजिट साईडने येतील. तर अशा प्रकारे आपल्याला ट्रान्स ब्यूट पेंट 2EN असा प्रॉडक्ट तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण बर्च रिडक्शन्स करत असतो. क्लिअर झालं काय सांगितलं आहे ते. आता या बर्च रिडक्शनचं बेसिकली मेकॅनिझम समजून घेऊ की ही ट्रान्स प्रकारे कसं ॲडिशन्स करत असते. तर त्यासाठी आपल्याला याचं मेकॅनिझम समजून घ्यावं लागेल. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या रिएक्शन्समधलं मेकॅनिझम असं आहे. जर मेकॅनिझम समजलं तर आपल्याला लक्षात येते की हे नेमकं ट्रान्स ॲडिशन्स कसं करते. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पलमध्ये आपण बर्च रिडक्शनचं मेकॅनिझम पाहणार आहोत. मेकॅनिझम ऑफ रिएक्शन्स. या रिएक्शनचं मेकॅनिझम समजून घेऊ. तर मेकॅनिझममध्ये आपण सर्वात पहिल्यांदा हा जो आपला अल्काइन्स असतो नॉन टर्मिनल अल्काइन्स इथे काय होते पहिल्यांदा हा जो सोडियम ॲटम आहे हा सोडियम ॲटम आपल्याकडचा एक इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतो. काय करतो एक इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतो. हा एक इलेक्ट्रॉन्स इथं आला हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतात. त्याच्यामुळे काय होणार आहे CH3 निगेटिव्ह चार्जिंग डबल बॉन्ड याच्यावर एक इलेक्ट्रॉन्स न्यूट्रल स्पेसिस
आहे की नाही, आणि हा CH3. एक इलेक्ट्रॉन्स इथे येऊन जाईल आणि त्याच्यामुळे हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स या कार्बनवर शिफ्ट होतील. त्याच्यामुळे या कार्बनवर आता निगेटिव्ह चार्ज आला. आता हा जो निगेटिव्ह चार्ज कार्बन आहे हा या अमोनियामधला हायड्रोजन्स काय करते, ओढून घेते. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा ओढल्यानंतर आता ऍक्च्युली काय होते, जेव्हा हे निगेटिव्ह चार्ज आणि हा इलेक्ट्रॉन्स हे जवळ येतात तर हे एकमेकांमध्ये रिपल्शन्स करतात आणि रिपल्शन केल्यामुळे बेसिकली हे अशा प्रकारे न राहता हे काय होते, ट्रान्स म्हणजे लेस रिपल्शन करण्यासाठी हे ट्रान्स अरेंज होत असतात आणि नंतर यांच्यासोबत आपण अमोनिया जो घेत असतो तो हा अमोनिया काय करतो, हा हायड्रोजन्स या साईडने ऍड करत आणि हायड्रोजन्स या साईडने ऍड केल्यामुळे CH3 बरोबर आहे, इथे काय येऊन जाईल हायड्रोजन्स, पुन्हा इथे CH3 आणि इथे आपला काय नॉन एक इलेक्ट्रॉन्स आहे, अनपेड इलेक्ट्रॉन्स. नंतर पुन्हा सेकंड स्टेप मध्ये पुन्हा हा सोडियम एक इलेक्ट्रॉन्स पुन्हा देऊन टाका याला. एक इलेक्ट्रॉन्स दिल्यानंतर हा काय होणार आहे, आता निगेटिव्ह होऊन जाईल. बघा लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामुळे मी इकडे लिहितो आता हे. आता बघा नेक्स्ट याच्यात काय होणार आहे, हा CH3 डबल बॉन्ड CH3 आता होऊन जाईल हे निगेटिव्ह चार्ज, म्हणजे आता याच्यापेक्षा दोन इलेक्ट्रॉन्स येऊन जाईल म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होईल. फायनली हा अमोनियापासून पुन्हा काय करतो, एक हायड्रोजन्स ओढून घेतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि दॅट इज अरेंज इन अ ट्रान्स मॅनर. कशा पद्धतीने अरेंज होत असते, ट्रान्स मॅनरनं अरेंज होत असते है ना. तर दिस मेकॅनिझम टेल्स हाऊ दिस प्रॉडक्ट आर ट्रान्स. हा प्रॉडक्ट कसा काय ट्रान्स तयार होत असतो हे याच्या मेकॅनिझम काय होते, क्लिअर होत असते. तर दिस इज अबाउट द बर्च रिडक्शन्स. क्लिअर झालं. तर बर्च रिडक्शन्स मध्ये आपण नॉन टर्मिनल अल्काइन्स घेत असतो. बरं आता टर्मिनल अल्काइन्स घेतला असता तर काय झालं असतं, बघा लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग आहे की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नॉन टर्मिनल अल्काइन्स घेतला तरच तुम्हाला कोणता प्रॉडक्ट तयार होते म्हटलं होतं, ट्रान्स प्रॉडक्ट तयार होत असते. पण इन केस लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे तर नोट करू आपण की टर्मिनल अल्काइन्स घेतला असताना काय घेतला असता, टर्मिनल अल्काइन्स घेतला असता. तर टर्मिनल अल्काइन्स जर घेतला असता तर सॉल्ट तयार केला असता. काय तयार केला असता, सॉल्ट तयार केला असता. त्याचं कारण असं आहे की फॉर एक्झाम्पल मी एक टर्मिनल अल्काइन्स घेतो CH3C ट्रिपल बॉन्ड CH आहे की नाही. हा वाला जो हायड्रोजन्स आहे हा sp हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असल्यामुळे हा ऍसिडिक हायड्रोजन्स आहे. आणि जेव्हा आपण यांची रिएक्शन्स कोणासोबत करू, सोडियम प्लस लिक्विड अमोनिया सोबत यांची रिएक्शन्स करू तर नॅचरली हा सोडियम याला रिप्लेस करेल आणि हायड्रोजन्स निघून जाईल, हायड्रोजन लिबरेट होऊन जाईल. तर आपण इथे टॉईस करून टाकू आणि नॅचरली आपल्याला काय भेटणार आहे, इन दिस वे वी गेट अ सोडियम सॉल्ट. हा काय भेटेल आपल्याला, सोडियम सॉल्ट भेटेल अल्काइनचा, सोडियम सॉल्ट ऑफ अल्काइन्स, सॉल्ट ऑफ अल्काइन्स इनस्टेड ऑफ अल्कीन. बघा लक्षात ठेवायचं आहे, विथ लिबरेशन्स ऑफ H2 गॅस अशा प्रकारे. तर दिस इज द रिएक्शन्स ऑकर विथ द टर्मिनल अल्काइन्स बिकॉज इन टर्मिनल अल्काइन्स these hydrogens are acidic आणि these metals are more positive. That's why these metals replace the hydrogens and we get salt instead of alkene. आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे लिहिलेलं आहे only non-terminal alkynes used in the Birch reductions. Birch reductions मध्ये आपण non-terminal alkynes घेतो. In case if we take the terminal alkynes, we get salt instead of alkene. Alkene च्या ऐवजी salt भेटेल. So this is some example of Lindblad catalyst and Birch reductions. क्लिअर झालं इथपर्यंत.